अरे साक्षी, हे बघ ना, या फिल्ममध्ये मध्येच परेश रावल, मध्येच ऋषी कपूर दिसतंय. नेमका कोणता ॲक्टर आहे? बॉलिवूडच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच एकच रोल एका सिनेमात दोघांनी केला आहे. कोणता होता तो सिनेमा? शर्माजी नमकीन. भारतीय सिनेमातलं एक असं पेज जिथे कलाकार गेला, पण त्याचं स्वप्न हे 2 कलाकारांनी पूर्ण केलं. ऋषी कपूर यांचं निधन झालं आणि सिनेमाचं शूटिंग अर्ध बाकीच होतं. सर्वांनी मान्य केलं की हा सिनेमा काही होत नाही, पण दिग्दर्शक हितेश भाटिया यांनी हार मानली नाही. पहिल्या प्लॅनमध्ये रणबीर कपूरला वडिलांची भूमिका देऊन VFX आणि मेकअपद्वारे सीन शूट करायचा विचार केला होता, पण ते नॅचरल वाटणार नाही, म्हणून शेवटी परेश रावल यांना आणायचा निर्णय घेतला. शर्माजी हा बॉलिवूडमधला पहिलाच असा सिनेमा आहे ज्यात एकच पात्र 2 वेगवेगळ्या अभिनेत्यांनी साकारलंय आणि तरीही या स्टोरीची लिंक तुटत नाही. हे अशक्य वाटतं, पण हे एक सिनेमॅटिक मिरॅकल होतं. या फिल्ममध्ये कुल्फी सीन आहे ज्यामध्ये ऋषी कपूर यांनी स्वतःहून क्लोजअप मागितला होता. त्या दिवशी त्यांनी दिलेला हा शेवटचा टेक होता. कलाकार जातो, पण त्याचं काम, त्याचं स्वप्न आणि त्या शॉटची भावना ही अमरच राहते आणि या सिनेमातून आपल्याला हेच समजतं. तर तुम्ही पाहिलाय का हा सिनेमा? जर पाहिला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रकोर फिल्म्सच्या इन्स्टा पेजला नक्की फॉलो करा. आणि हो, आपल्या यूट्यूब चॅनललाही नक्की भेट द्या.